जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज ऍक्च्युली आपण संध्याकाळी ब्लॉग सुरू करतो. जवळपास 5:45 वाजलेत. मी 5:30 वाजता स्टुडिओवरती आलोय आणि आज मी सकाळपासून स्टुडिओवरती नव्हतो, संध्याकाळी डायरेक्ट स्टुडिओवरती आलो. तसंही मध्ये आधी म्हणजे महिन्यातनं एखादा दिवस असं मला कंटाळा येतो जिथं असं वाटतं की नको आज जायला, सुट्टी घेऊया वगैरे. सो मी अर्ध्या दिवसाची वगैरे सुट्टी घेतो आणि ते प्रायर माझं असं डिसाईड नसतं की म्हणजे काल मला माहित पण नव्हतं की आज मी लेट येणार का लवकर येणार वगैरे म्हणून. असं सकाळी उठल्यानंतर जर वाटलं की आज नको काय करायला किंवा काम काय नसेल, ऑर्डर बेसिकली आता 2-3 दिवस नाही येत आपल्याला अर्जंटवाले बेसिकली. सो असं वाटतं की ठीक आहे एक दिवस आराम करू. एक दिवस म्हणजे पूर्ण एक दिवस पण आपला जात नाही कारण ब्लॉग एडिट वगैरे करायचा असतो आणि काल मी डिसाईड नव्हतं केलं ना आज सुट्टी घ्यायची, त्यामुळे लॅपटॉप वगैरे सगळं इकडेच असतं आणि ब्लॉग बनवून एडिट करायला पण लागणार. त्यामुळे मग मी आता संध्याकाळी स्टुडिओवरती आलोय आणि आल्या तुम्ही बघाल ना तर सगळा पसारा तसाच आहे. काल तुम्हाला सांगितलं होतं आपण ती रूम जी आहे ती साफ केली आणि सगळा पसारा मी इथे आणून ठेवला होता ऍक्च्युली. आणि ते म्हणजे पाणी सुकलं नव्हतं त्यामुळे पूर्ण शिफ्ट नव्हतं केलं मी रात्रीचं. आणि बेसिकली मी विसरून गेलो होतो की सगळं सामान माझं इथे बाहेर पडलंय आणि आज आल्यानंतर मला लक्षात आलं की सगळं आपल्याला आता साफ करायचं. सो आता मला फटाफट साफ करायला लागेल. तुम्हाला आधी दाखवतो कसा पसारा झालाय ते. तुम्ही बघू शकता इथे सगळ्या टेबलवरती मी टाकलंय. रिंग लाईट वगैरे माझी ऍक्च्युली आतमध्ये असते. सो ते आणि इथे थोडंसं सामान वगैरे. टेबल तर हा मोस्टली असंच असतो माझं सगळं सामान वगैरे. आणि इथे जे पेपर्स तुम्ही बघताय ते आपले स्केच वगैरेचे मोठे साईजचे पेपर आहेत. काय काय स्केच काढलेले आहेत ह्याच्यात बघू शकता. हे स्केच काढले ते काढलेले. सो हे आता सगळं मला शिफ्ट करायचं, आतमध्ये प्रॉपर असं करायचं आणि आतमध्ये ठेवून द्यायचं म्हणजे इथलं एरिया जरा बऱ्यापैकी क्लिअर होईल. आणि त्यानंतर म्हणजे आपलं काम आहे ते चालू करू. पहिले व्हिडिओ एडिटिंग करून घेऊ कारण उद्या सकाळी आपल्याला ब्लॉग टाकायचा आहे. 1 hour later. चला मित्रांनो, सगळं सामान वगैरे मी शिफ्ट केलेलं आहे. सगळं जे काय पेपर्स वगैरे असते ते आपलं काय बोलतात कबर्डमध्ये टाकलेलं आहे खाली आणि बाकीचं स्टँड वगैरे या सगळं आतमध्ये ठेवले. जास्त आतमध्ये गर्दी केली नाहीये मी कारण येते काही टाइम नंतर थोडंसं काहीतरी चेंजेस मी करणार आहे ते तुम्हाला बघायला मिळेल. सो जास्त आतमध्ये गर्दी केली नाहीये. बाहेर पण सगळा पसारा होता तो जरासा नीट केला. बाकी त्या टेबलवरती बघू शकता तिथे अजून तसाच पसारा ठेवलाय कारण ते आपण जे काय बोलतो फ्रेम्स वगैरे, फ्रेम्स नाहीत ऍक्च्युली, पेपर वगैरे सगळं तसंच असतं माझं मोस्टली. आणि आपलं ड्रॉइंगचं मटेरियल वगैरे असतं मोस्टली जे डेली यूज होतं ना माझं, ते मी तसंच त्याच्यावरती ठेवतो. सो तिकडे काय मी हात लावला नाही. बाकीचं सगळं काम करून घेतलं. आता फटाफट मी व्हिडिओ एडिट करून घेतो पहिल्यांदा आणि त्यानंतर मग टाइम भेटला तर आपण 1-2 रील, माझ्या डोक्यात प्लॅन आहे काय शूट करायचा तो मी शूट करेन. पहिले मी व्हिडिओ एडिट करून घेतो. सकाळी 8:30 वाजता ब्लॉग तुम्हाला बघायला टाकायचा असतो. सो ते मी पहिल्यांदा काम करून घेतो. 2 hours later. चला मित्रांनो, फायनली आपली व्हिडिओ एडिट करून झाली आणि तुम्हाला एक गोष्ट मला दाखवायची. सो यात तुम्ही बघू शकता हे तर आपलं काय बोलतात ते मोरपीस आहेत ऍक्च्युली, आपल्या मोबाईल कव्हरसाठी वगैरे लागतात. आणि ह्याच्यात तुम्ही बघाल ना तर हे सगळे आपले रिसिप्ट्स वगैरे आहेत आणि बऱ्याच दिवसापासून मी बघितलं नाही किती काय काय झाले ते. ह्याच्यात तुम्ही बघू शकता आपण जे इंडिया पोस्टला कुरिअर करतो त्याचे एवढे सगळे बंडल पडलेत. अजून बरेच होते म्हणजे काय काय असेच मी फेकून दिलेले सुरुवातीचे वगैरे. आणि काय काय आता पण मी बघाल तर सगळेच आपण याच्यामध्ये ठेवत नाही, कधी कधी असेच पॅन्टीच्या खिशात राहतं मग ते बाहेर कुठून पण पडून जातं. सो हे वरती तुम्ही बघू शकता हे आपण जे इंडिया पोस्टने कुरिअर वगैरे करतो जे त्याचे रिसिप्ट्स वगैरे आहेत. जवळपास मागचे 1-1.5 वर्षापासूनचे जेवढे जमले असतील आणि काय काय मध्ये डबल टेबल पण आहेत. म्हणजे नाही म्हटलं तरी आठवड्यातनं 2 वेळा तरी मला इंडिया पोस्टला जावं लागतं कुरिअर वगैरे करायला. 2-3 कुरिअर तरी असतात डेलीचे. तुम्ही आता मागच्या व्हिडिओजमध्ये बघतच असाल सारखे. आणि आता मागच्या 1 महिन्यापासून आपण वेगळ्या कुरिअर सर्व्हिसमध्ये पण देतो. जर मुंबईची ऑर्डर असतील तर आपण दुसऱ्या कुरिअर सर्व्हिसने देतो कारण तिथे थोडीशी कॉस्ट कमी लागते आपल्याला. आणि मला कॉस्ट कमी लागली म्हणजे मी कस्टमरला कमी पैसे चार्ज करू शकतो त्याचे. आणि आपले त्याच्या अगोदरचे होते DTDC वगैरेचे कुरिअरचे आहेत ते जास्त नसतील कारण मी DTDC बाकीच्या कुरिअर सर्व्हिसने जास्त पाठवत नाही मोस्टली. आणि आता तुम्ही बघाल तर आपले फ्रेमचे हे मी बल्कमध्ये जिथून घेतो ना, आता तुम्ही बघू शकता इथे 15 जवळपास किती मी 10, 5, 15, 15, 30 आणि 45 ऑर्डर घेतले होते. फ्रेमचे बल्कमध्ये ऑर्डर घेतली होती. तिथे जवळपास 3,500चं बिल झालं होतं. त्यानंतर हे छोटे मोठे पण बघू शकता 380, 500, 1000, 400 हे सगळे दुसऱ्या दुकानाचे आपले फ्रेमचे ऑर्डर. 2-3 दुकानामधनं मी फ्रेम्स घेतो वेगवेगळ्या साईजचे. सो याच्यात एवढे बिल आहेत मागचे. हे सगळे मागच्या 1 वर्षापासूनच आहेत मित्रांनो, जास्त पण जुने नाही आहेत.
त्यानंतर इकडे पण खाली बरंचसं काय काय म्हणजे हे बाकीचे जुने असतील माझ्या मते, कारण हे लेटेस्टवाले नाही आहेत, एवढे 2-3 वाले लेटेस्ट होते. सो तुम्ही बघितलंच एवढं सगळं म्हणजे शिपिंगचं आणि फ्रेमचे वगैरे आपले बिल होते. मोस्टली काय काय अजून बरेचसे होते, पण काय काय वेळेस मी बिल घेत नाही, कधी लक्षात राहत नाही. पोस्टाचे तर आपण घेतोच, पण जे फ्रेमचे वगैरे असतील ते कधी विसरतो किंवा ते द्यायला विसरतात वगैरे, किंवा जे मटेरियल वगैरे आपण घेतो बेसिकली त्याचं जास्त नाही आहेत बिल. पण जे फ्रेमचे असतील किंवा इंडिया पोस्टचे असतील ते जास्त बिल्स येतात. म्हणजे तुम्ही बघू शकता एका वर्षामध्ये किंवा मागच्या 1-1.5 वर्षामध्ये आपण किती जास्त फ्रेम्स आणि किती जास्त पोस्टाने पाठवलेत. आणि जेवढे तुम्हाला हे बंडल दिसतंय ना पोस्टाचे, जे असेल तुम्हाला माहिती असेल, तुम्ही जर कधी पोस्टाने काय पाठवलं असेल तर एवढे सगळे फक्त पोस्टाने पाठवलेले आहेत. म्हणजे आणि मॅक्झिमम ऑर्डर पोस्टाचे नसतात, काय काय जवळचे पण असतात, येऊन घेणारे वगैरे पण असतात. म्हणजे ह्याच्यापेक्षा 3 पट 4 पट जास्त आपण ऑर्डर कंप्लीट केलेत बेसिकली, कारण सगळेच पोस्टाने किंवा कुरिअरने द्यायचे नसतात. काय काय इकडे येऊन घेणारे असते तर त्यांना हातवात द्यायला लागतं आपल्याला. पण नुसते बिलने बघू शकता की एवढे तर आपण मागच्या एका वर्षामध्ये इंडियन पोस्टने डिस्पॅच केलेत पार्सल. लांब लांब असतील, मुंबईच्या बाहेर असतील, पुण्याचे असतात, महाराष्ट्र, ऑल ओव्हर महाराष्ट्र करतोच आपण, पण महाराष्ट्राच्या बाहेर पण म्हणजे आसाम, कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश किंवा मला वाटतं गुजरात वगैरे साईडला पण बरेचसे आपले स्केच गेलेले आहेत. म्हणजे डेलीच आपलं काम काही ना काहीतरी सुरू असतंच तसं बघायला गेलं तर. आणि आता तुम्ही म्हणाल की हे दाखवलं कशाला, तर हे जस्ट मी आता मागाशी साफसफाई करत होतो ना, आता ते पाकिट आपलं हे बॉक्स मला दिसला आणि त्यात मी सगळं ठेवतोच मोस्टली. तर मी म्हटलं तुम्हाला पण दाखवू आपण काय काय किती किती जमा केले. आणि मला अशी सवय आहे थोडीशी अशा गोष्टी जमा करायच्या, जसं काय काय शॉक असतात ना वेगवेगळ्या गोष्टी जमा करून ठेवतात, तसं मला हे रिसिप्ट वगैरे जमा करायची सवय आहे. A few moments later. चला मित्रांनो, एडिटिंग आणि बाकीचं काम तर झालं, जवळपास 8:30 वाजलेत. अजून 1-1.5 तास तरी आहे माझ्याकडे, 10 पर्यंत मी काम करेन आज, कारण आपण मागाशी लेट आलोय. सो आता मी विचार करतो एक स्केच चालू करूया, आणि जे म्हणजे चालू नाही करायचं, तेच काल 2 दिवस अगोदर चालू केले त्याचं फिनिशिंग बाकी आहे, ते थोडंसं फिनिश वगैरे अर्धा तासाचं काम आहे ते करून घेऊया. नंतर मग बघूया, जर टाइम भेटला तर एक रील शूट करून घेऊ, नाहीतर मग आजचा दिवस आपण एंड करू नंतर. बाय द वे मित्रांनो, मी आता मगाशी इंस्टाग्राम चेक करत होतो, तर मी एकदम सरप्राईज झालो. एकदम मोठ्या व्यक्तीचा मला मेसेज आला होता, जे मला वाटतं मागच्या आठवड्यात काहीतरी आपण एक हास्य जत्रेमधल्या एका कलाकाराचं स्केच केलं होतं, रमेश बेटकरचं. तर त्याचा मला इंस्टाग्रामवरती मेसेज आलाय की त्यांना स्केच वगैरे आवडलं. तुम्ही बघू शकता इथे साईडला स्क्रीनशॉट आपण लावलाय. तर त्यांनी मला स्वतःहून त्यांची आपली व्हिडिओ बघून त्यांनी मला मेसेज केलाय आणि त्यांना खूप जास्त आवडलंय स्केच. आणि ते पुढे म्हणले पण की जर तुला टाइम असेल तर तो येऊन आमच्या शेटवरती देऊ शकतोस. सो आपल्याला तिकडे जाऊन चान्स मिळणार आहे आता त्यांना स्केच द्यायचा. ते मी स्केच देणार नाही ऍक्च्युली, थोड्या चांगल्या पेपरवरती काढून आपण स्केच देऊया, कारण ती जी बुक मी यूज करतो ना, तुम्हाला दाखवतो, तरी नॉर्मलवालीच बुक आहे. याच्यावरती मी प्रॅक्टिससाठी म्हणा किंवा असे टाइमपासवाले स्केच करत असतो. हे स्केच मी देणार नाही, त्याचं नवीन एक स्केच काढून मी त्यांना देईल. आणि त्या हास्य जत्रेमधल्या अजून कोणत्या कलाकारांचं आपण स्केच काढून त्यांना द्यायचं तर मला कमेंट करून नक्की सांगा. त्यांचं सगळ्यांचं आपण स्केच काढून तिथे जाऊन त्यांना देणार आहे, त्यांची रिएक्शन पण बघणार आहे. आणि आता थोडा पाऊस चाललाय म्हणून मी थोडंसं थांबलोय, 1-2 आठवड्यामध्ये. गणपती नंतर वगैरे मी ट्राय करेन, त्यांना मेसेज करेन परत, कधी येऊ नको ते सांगेल, त्याला ॲड्रेस वगैरे पाठवतील ते. सो त्यानंतर मी आपण त्यांना ते स्केच देऊया, त्यांची रिएक्शन बघूया. आणि तुम्हाला पण ब्लॉगमध्ये तो पूर्ण आपण ब्लॉग शूट करणार आहे त्याचा, सो तो पण तुम्हाला बघायला मिळणार आहे. तो चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या, कारण बरेचसे असे मोठे मोठे ब्लॉग्स आता येणार आहेत त्या पुढच्या टाइममध्ये. सो सबस्क्राईब करून घ्या चॅनलला. सो चला मित्रांनो, फायनली आपलं स्केच पण कम्प्लीट झालेलं आहे आणि 9:30 वाजलेत संध्याकाळचे. सो आता मला नाही वाटतं की मी जास्त काम वगैरे करेन काय. सो मला वाटतं हा ब्लॉग आपण इथंच एंड करूया. तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मित्रांनो, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.